ओके. सो आपण आता पॉसिबिलिटी शिकणार आहोत. आपल्याला काही 2-4 कॅल्क्युलेशन बनवायचे तुमच्या समोर, सर्वांसमोर. लक्ष द्या. ऑलरेडी 2-3 होमवर्क. उद्या लेवल 0 सिनियरची एक्झाम, अबॅकस टूलचं ड्रॉ, अबॅकस टूल बनवणं, आणि त्याच्यानंतर पुन्हा परत हे कुठपर्यंत? उद्या आणि परवा सोमवारपर्यंत प्रत्येक दिवशी तुम्हाला जे जे जमेल ते ग्रुपमध्ये टाका. म्हणजे काय? कमीत कमी प्रत्येकाने 5-5 कॅल्क्युलेशन बनवायचे. जरी 15 जणांनी बनवले, 20 जणांनी बनवले, 20 5 100, म्हणजे साधारण 100 कॅल्क्युलेशन. प्लीज इकडे लक्ष द्या. 100 कॅल्क्युलेशन आपल्याला उद्या, आपल्याला परवापर्यंत, सोमवारपर्यंत 100 कॅल्क्युलेशन. नाही तर आपण फिक्स करूया, उद्या एक्झाम आहे ना, उद्या एक्झाम फायनल. उद्या एक्झाम फायनल करायची आहे. आणि अबॅकस काहीतरी युनिक बनवण्याचा प्रयत्न करा उद्या. आणि परवा 5 कॅल्क्युलेशन बनवण्याचा प्रयत्न करा. परवापर्यंत टूल आणि 5 कॅल्क्युलेशनचं तुम्हाला मी आजादी देतो. शेवटी प्लीज आनंद घ्या, बाकी काही नाही. आणि काय होईल की परवापर्यंत मग आपल्याला उद्या मला सिनियर ताईंची मीटिंग आहे. संडे, संडे एक जनरल मीटिंग असते. खूप दिवसानंतर भेटतोय सर्वांना. आणि त्यांच्या पण मनात खूप साऱ्या अडी अडचणी, त्यांचं सर्वांचं काय म्हणणं आहे ते बोलायला पाहिजे. कारण खूप मोठा गॅप पडलेला आहे. आणि म्हणून आपला एक मोठा इव्हेंट असतो 19 फेब्रुवारी, शिवजयंतीला. 2,500-3,000 लेकरांचं आपलं नॅशनल मॅथ मॅरेथॉन असतं. पण दरवर्षी काही ना काही आपण स्ट्रगल करतो 19 फेब्रुवारीला. तर माहीत नाही या वर्षाची तारीख काय असेल. त्याच्यासाठी थोडंसं आता खूप मोठं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना जवळजवळ आपण 6-7 लाखाचे बक्षिसं वाटतो त्या कॉम्पिटिशनमध्ये, नॅशनल मॅथ मॅरेथॉनमध्ये. तर हे सर्व मायक्रो नियोजन, खूप मोठं नियोजन असतं. प्रत्येकाच्या मदतीची गरज असते. प्रत्येकाचे विद्यार्थी तिथं आलेले असतात. प्रत्येकाला भांडायचं असतं की मला माझ्या विद्यार्थ्यांना का प्राइजेस मिळाले नाही, माझा विद्यार्थी का जिंकले नाही. त्याच्यामुळे ज्योतिताई अजून जोरात, जोर लावून जांभई दिली असती बरं झालं असतं. म्हणजे पाणी पितरत जा थोडं थोडंसं अजून. सांगायचा अर्थ की सर्वांना खूप काम करायचं असतं. आपण पॉसिबिलिटीज कडे जाऊ. व्हॉट इज द पॉसिबिलिटीज? मी समजून सांगितलं होतं तरी पण मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. हा, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. दिसतंय का? कोणी सांगेल का मला? हॅलो, दिसतंय का? कोणी सांगेल? हॅलो. हो सर, ओके, दिसतंय. प्लीज हो इकडे, सर, दिसत आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. लक्ष द्या. दिसतंय. आता हे माझ्याकडे उत्तर अवेलेबल आहे. लक्ष द्या, अवेलेबल आहे. ओके. तर मी डायरेक्ट आन्सर टू लिहितो. डायरेक्ट आन्सर टू लिहितो. आन्सर म्हणजे 2 आहे. आता आपण काय केलं? ऍडिशन 2 केला. ऍडिशन 2 केलं म्हणून आन्सर 2 आहे आपल्याकडे. ऍडिशन केलं आपण. ऍडिशनला काही साईन देत नाही आपण. मग याच्यानंतर मला प्लीज इकडे लक्ष द्या. मला पॉसिबिलिटीज ऍडिशनच्या पण आहेत आणि सबस्ट्रॅक्शनच्या पण आहेत. काही पण करू शकतो आपण. तर एक फॉर एक्झाम्पल मी बनवून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी 6 ऍडिशन घेतला. 6 ऍडिशन घेतला, साईन टाकायची गरज नाही. तर आन्सर काय झालं माझं? 8 झालं. एक लक्षात मला काय म्हणायचंय. आन्सर काय झालं माझं? 8 झालं. कारण माझा पुन्हा परत इथं आहे ना, एक जस्ट मिनिट, इथं आहे ना, जर मी पुन्हा परत इथं मी असा असा जर मी ऍड केला असता, तर आन्सर काय झालं माझ्याकडे? असं काय झालं? 8. 8 आन्सर झालं असतं माझ्याकडे. बरोबर आहे, 8 झालं. पुन्हा परत मला मला अजून काहीतरी कमांड द्यायची आहे. तर मी काय करेल? मी 24 टाकू शकतो का? नाही टाकू शकत, कारण 4 अवेलेबल नाहीत. एक जस्ट विचार केला तर मी मुद्दाम सांगतो तुम्हाला. 24 करू शकतो का मी? नाही करू शकत. 10च्या ऑर्डर 20 अवेलेबल आहे. पण युनिट ऑर्डर 4 अवेलेबल आहे का? नाही अवेलेबल आहे. बघा, जर माझ्याकडे 8 आहे तर 4 अवेलेबल आहे का? नाही घेऊ शकत. मग मी जास्तीत जास्त काय घेऊ शकतो? 21 घेऊ शकतो. आणि मग पुन्हा परत मी काय घेतलं? 21 घेतला. आणि मग आन्सर इज द 29. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. लक्ष द्या, आन्सर इज द पॉसिबिलिटीज. मग मला सबस्ट्रॅक्शन करायचं, तर सबस्ट्रॅक्शन मी काय करू शकतो? तर बघूया आपण. -15 करू शकतो, -14 करू शकतो, -11 करू शकतो. चला, -11 करून घेऊ आपण. -11 करू. मग आन्सर काय असलं? आन्सर काय आला माझ्याकडे? 1818 आला. कारण हे सुरुवातीला शिकावं लागेल आपल्याला कॅल्क्युलेशन कसं बनवायचं ऑन द पेपर. ऑन द पेपर. नंतर
डायरेक्ट तुम्ही फटाफट फटाफट तुम्हाला विचारायचं आहे. डायरेक्ट तुमचं स्किल एवढं डेव्हलप होईल. 5-10 एक दोन दिवस जर तुम्ही 5-6 कॅल्क्युलेशन बनवलेला, नंतर तुम्हाला लिहायची गरज नाही. पण सुरुवातीला हार्डवर्क करावं लागेल. आणि पुन्हा परत माझ्याकडे आन्सर 18 आहे. पुन्हा परत मला वाटलं तर मी काय करू शकतो? प्लस -5. -5 करायचंय का? चला, व्हेरी गुड. -5. आणि म्हणून आन्सर इज द 1313. ओके. मग पुन्हा परत मी काय करू शकतो? मी +75 करू शकतो. +75 करू शकतो. +75. म्हणून आन्सर इज द 88. 88. आणि मग हे आता समजा कॅल्क्युलेशन आपलं संपलं. असं समजा 1, 2, 3, 4, 5, 6 रोचं कॅल्क्युलेशन बनवलं. मग हे कॅल्क्युलेशन फायनल कसं झालं इकडे लक्षात द्या सर्वजण. प्लीज इकडे लक्षात द्या. फायनल आन्सर इज सॉरी, फायनल कॅल्क्युलेशन कसं झालं? 88. हे जे आपल्याला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक विचारायचं आहे, हे आपल्याला स्किल डायरेक्ट यावं, त्याच्यासाठी आपल्याला लिहून घ्या सर्वजण, प्लीज हे लिहून घ्या, लिहून घ्या. कारण हा स्क्रीनशॉट जर मला टाकता आला, तर मी पण तुम्हाला प्रयत्न करेल की हा स्क्रीनशॉट टाकण्याचा प्रयत्न करेल की मला माहित नाही कसं जमेल आता ते. स्क्रीनशॉट घेता येत नाही मला वाटतं मला, पण प्रयत्न करूया आपण. तुम्हाला दिसतंय ना? कोणी सांगेल का मला? दिसतंय ना? हो हो सर, सर. दिसतंय. हं. मी फोटो टाकतो शक्यता, कारण मला आहे ना स्क्रीनशॉट नाही घेता येत ऑन मीटिंग मध्ये. पण मी टाकला फोटो सर. टाक. हा, स्क्रीनशॉट टाकला सर मी आपल्या टाकला ग्रुपवर. का? आपल्या टाकला का ग्रुपवर तुम्ही? टाकला. टाकला का? हो. चालेल, व्हेरी गुड सर. हो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके सर, थँक्यू. तरी पण मी पण एक प्रयत्न करतो, कारण मला पण ते ना PC वर नाही घेता येते. सो वंडरफुल. आपल्या ग्रुपवर टाकून दिलाय. ओके, बघितला ना सर? ऑलरेडी तुमचा पोस्ट झालाय. ओके, थँक्यू सर. सो एक जस्ट आपल्याला पॉसिबिलिटीज म्हणून कसं क्लिअर झालं का तुम्हाला? मी थोडंसं बाहेर येतो, परत बाहेर येतो. का आपण किती याच्यावर चर्चा केली तर इकडे लक्ष द्या. फक्त लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. अजून एक आपण बघू, सर्वजण इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 73. 73 परत 23. ठीक आहे, काही काही म्हणतील 20 डायरेक्ट अवेलेबल आहे. पण इथं 3 अवेलेबल आहेत का? नाही आहेत 3 अवेलेबल. लक्षात द्या, 3 अवेलेबल नाही. म्हणून आपल्याला 23 घेता येणार नाही. 73 नंतर आपल्याला 23 घेता येणार नाही, ही खबरदारी घ्या. मग तुम्हाला खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल +10 करू शकतो आपण, +20 करू शकतो, +21 करू शकतो, +11 करू शकतो. लक्षात आलं? मग +11 घेतलं, मग पॉसिबल झालं. मग आता आन्सर काय झालं? 89 झालं. मग सबस्ट्रॅक्शनसाठी तर खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. लक्षात आलं का मला तुम्हाला काय म्हणायचंय? जर तुम्ही 5 कॅल्क्युलेशन बनवले ना, आणि छानपैकी 5च रोचे करायचे, जास्त नाही. हे बघा, 1, 2, 3, 4, 5. 5 रोचे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. 5 रोचे, जास्त नाही. मी तर आपण 7 रोचं बनवलं होतं. 5 रोचे कॅल्क्युलेशन बनवायचे. प्रत्येकाने 5 कॅल्क्युलेशन बनवायचे. हे कधी पाहिजे आपल्याला ग्रुपमध्ये? सोमवारी. उद्या तुमचा एक्झामचा दिवस आहे. मी सकाळी ड्युटीवरून आल्यानंतर तुम्हाला एक्झाम लिंक टाकून देईल. दिवसभरात 8 वाजेपर्यंत कधी पण सोडवा. आणि जर तुमच्याकडे अबॅकस टूल बद्दल काही युनिक काहीतरी तुम्ही केलं असेल या सर्व लर्निंग प्रोसेसमध्ये, तर जरूर काहीतरी तुमचा फोटो किंवा तुम्ही जे बनवलंय, युनिकनेस तुमच्याकडे काय असेल तर ते जरूर शेअर करा. तर ते सर्वांना प्रेरणादायी असेल. आणि परवा मात्र 5 कॅल्क्युलेशन तुम्ही बनवायचे आहेत. आता मी थोडंसं आवर्त घेतो, कारण 10 वाजून 20 मिनिटं झाले. रोज मी बडबड करतो.
तुमच्या काही एकदम, सर हे बघा, काही एकदम क्षुल्लक शंका असतील, क्षुल्लक काही असेल, तर प्लीज बोला, तर आपल्याला त्याच्यावर बोलता सर येईल. हा, बोला ताई, बोला. सर तुम्ही मागे चार्ट सॉल्व्ह करायला दिला होता, त्याच्यातलं नंबर 3चं असंच एक कॅल्क्युलेशन होतं, ते मला जमलंच नव्हतं. सांगा ना ताई, सांगा ना, बोला तिथून. 43 हे बघा, मायनस 31 थांबा 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 थांबा, इकडे बघा ना. 40 आणि 3 3 डायरेक्ट अवेलेबल. हा, पुढचं. मायनस 31 हे बघा, थांबा, हे बघा, -30 आणि हा 1 केला. हम्म, 1 हम्म. प्लस 21 हे बघा, हा 20 आणि हा 1 केला. 1 प्लस 15 15, हे बघा, 15चा हा 10 केला, डाव्या हातावर हा 10 केला, आणि हा 5 केला. 15. आणि लेस 37. ओके, इकडे मग बघा. 37 बघा, हा 30 केला, हा 30 केला, डाव्या हातावर 30 केला, आणि हा इकडे 7 केला उजव्या हातावर. आन्सर इज. 11 झालं. 11 तुम्ही करून बघितलं होतं दहा क्लिअर. वेळा 10 वेळा करून बघितलं होतं? नाही एवढं नाही केलं. हा, मग 10 वेळा. एक जस्ट सांगतो मी तुम्हाला, नो प्रॉब्लेम. ओके ना? थँक्यू सर. ओके, नो प्रॉब्लेम. करून बघायचं होतं. हे बघा, काय होतं ना, कधी कधी एखादी गोष्ट अंडरस्टँडिंग मध्ये चुकते आपली. करून बघायचं पुन्हा परत. जेव्हा आपण आहे ना, बुक जेव्हा सिलेबस मध्ये जातो ना विद्यार्थ्यांना, दोन पद्धतीने करायला लावतो आपण. आपलं बुकच असं डिझाईन केलेलं आहे. मी तुम्हाला सर्व ते सोमवार नंतर दाखवेल, सिलेबस, बुक, सर्व. कारण ते तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून सर्व सॉफ्ट मध्ये मी दाखवत राहील. त्या पद्धतीने आपलं ट्रेनिंग सुरू राहील. मग तुमच्यापर्यंत किट पोहोचेल. म्हणून तुम्हाला मी कदाचित उद्या वगैरे वेळ काढून किंवा सोमवारी टाकेल. पण ज्यांना करायचं त्यांनी, दिस इज नॉट अ वेटिंग टाइम की बाबा मग मी 15 दिवसांनी केलं का आणि 8 दिवसांनी केलं का. दिस इज नॉट, म्हणजे दिस इज नॉट अ बार्गनिंग. कारण असं माझी म्हणजे सरच बहिणी आहेत माझ्या. पण एखाद्या बहिणीने मला 1,000 रुपये जरी दिले तरी मला ऑडिटसाठी, मला 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 ते म्हणजे मला कुठेतरी बॅलन्सिंग दाखवावं लागेल. कारण आता आपण एकदम स्ट्रिक्टली ऑडिटमध्ये गेलेलो आहे. म्हणजे आता नो इधर अँड नो उधर. कारण आपल्याला आपण दर्पण पण रजिस्ट्रेशन याच्यासाठी केलं की फंडिंग जे असतं एनजीओचं, तर गव्हर्नमेंटचं एक एक रुपयाचं ऑडिट असतं. म्हणून दर्पणमध्ये आपण करून घेतलं. कारण आजकाल ज्या काही एनजीओज असतात, त्या नॉन गव्हर्नमेंटच्या विरोधात खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करतात. बाहेरून फॉरेनचं पण फंडिंग होतं. आणि म्हणून गव्हर्नमेंटने प्रत्येक एनजीओला कंपल्सरी केलं, तर तुम्ही दर्पण रजिस्ट्रेशन करा. आणि म्हणून आपल्याला पण मिळालं. ते सर्वांनाच मिळतं असं पण नाहीये. त्यांना डाऊटफुल असलं ऍक्टिव्हिटीज बद्दल, तर ते नाही करत, करून नाही घेत. आणि काहींचं नंतर कॅन्सल पण करतात, काही मिस बिहेवियर ऍक्टिव्हिटीज असतील तर. म्हणजे फायनान्शियल किंवा गव्हर्नमेंट खूप सारा आजकाल स्ट्रिक्ट झालेला आहे. तर म्हणून अ, ते दिस इज नॉट, म्हणजे असं. हा, पहिले परत एकदा सांगतो, संसार सुरू होताना आपण सर्व या गोष्टी शिकत 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 आलोय. त्याच्यामुळे आपण पार मोफत सुद्धा शिकवलंय, असं काही नाही. म्हणजे काय, 335 ताई झाल्या म्हणून सर्वांनीच बाबा 10,000 100 रुपये दिले, असं काही नाही. जेव्हा जोपर्यंत चालत गेलं तोपर्यंत चालत गेलं. पण एक एक कुठेतरी आपण पण आता नाही म्हटलं तरी संस्था 10, 10, 15, 20 लाखाचे टर्नओव्हर करते. टर्नओव्हर दिसतो, म्हणजे म्हणून आपण सर्व ऑनलाईन व्यवहार करतो, की कारण तो ऑडिटसाठी एकदम बेस्ट असतो. म्हणून सर्वांसाठी विनंती असेल तर ती तुमची इच्छा. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, करायचं असेल, तर आपण ते करूया. ताई बोला, आकांक्षा ताई, बोला, 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 बोला. हा सर, जे आर्ट्सची एक्झाम होते त्यामध्ये दोन मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल होते सर, ते जमले नाही फिंगरवर. मल्टिप्लिकेशन काहीच नाही फिंगरवर ताई. ते ना लहान मुलांना प्रेरणा यावी म्हणून. चांगला प्रश्न आहे तुमचा. तर आपण त्याच्यात काय असतील, जास्तीत जास्त 20 पर्यंतचे टेबल असतील. मग जेव्हा आपण 3, 3,500 रुपये घेऊन मुलांना शिकवतो ना, तर तिथं आपण काय केलं पाहिजे, एक एक्स्ट्रा नोटबुक त्यांच्याकडनं रगडा प्रॅक्टिस करून त्यांना 9 पर्यंतचे टेबल, 20 पर्यंतचे टेबल करून घेतले पाहिजे ना. मग तो एक आपलं एक काम आहे. हे बघा, जर पालक आपल्याकडे अबॅकसच्या क्लास अशा शिकवतात, म्हणजे फक्त अबॅकस नाही, तर आपण एक्स्ट्रा करून घेतलं पाहिजे. आपण दोन्ही हाताने पण लिहायला सांगतो, ते पण एक ऍक्टिव्हिटीज आहे. या फ्री मधल्या ऍक्टिव्हिटीज आहे, ते करून घेतलं पाहिजे. मुलांना आवडतात.
आणि त्याच्याने निश्चितच ब्रेनची एक्सरसाइज होते. ब्रेनच्या जिमचं सर्वात सुपर ब्रेन जिमचं साधन आहे बोथ हँड रायटिंग. मोफत आहे. काय लागतं त्याला? त्याला कशाला ₹2,000 भरून कुठं क्लासला जायची गरज आहे? तर आपल्याकडे येतातच हे पिलं तर एक्स्ट्रा करून घ्या ना. आणि वेळ असतो मुलांकडे, आपल्याकडे पण असतो. तर चांगलं युटिलाइज होऊन जातं वेळ एवढाच होतो. ओके ना? तर ते त्याच्यासाठी दिलं होतं. ओके. अजून तर तुम्हाला त्याच्यातलं ते मला बस. कविता ताई काय बोलायचं तुम्हाला? बोला. तर काही नाही, मी छोटस टूल ट्राय केलं होतं आज. ते फक्त क्या बात आहे, वंडरफुल. या ताईंसाठी क्लॅप करू शकतो आपण. मस्तपैकी फोटो दाखवायचं काढा होतं. लगेच आणि ग्रुपमध्ये टाका. मग तुमचं बघून बाकीच्या ताईंना प्रेरणा येईल. बघितलं ना? म्हणजे 3च रॉडचं केलं अजून. काही प्रॉब्लेम नाही. हो. 3 रॉड पर्यंत माहिती आहे ना. 3 हात यायला म्हणजे सप्तशृंगीचा अजून तिसरा हात आणि चौथा हात यायला खूप अंगात यावं लागतं. 99 पर्यंत 4 लेवल आहेत ताई. 4 लेवल. 4 लेवल 4 लेवल 99 पर्यंत चालतात. हो, हो. तर तुम्ही तिसरा रॉड म्हणजे इट्स व्हेरी गुड. काही वंडरफुल. टाका तुमचा फोटो. सगळ्या गावभर व्हायरल करा. हे थँक्यू बघा माझा अबॅकस टूल मी बनवायला. आणि कॅल्क्युलेशन सर. करून बघा त्याच्यावर. त्याचा पण एक व्हिडिओ पाठवा. हा, 200, हो, हो. 55 + 22 असा एक व्हिडिओ बनवा त्याच्यावर. बघा आनंद वाटतो की नाही? व्हेरी गुड. हो, ओके. थँक्यू. हो. उलट तुमच्यामुळे बाकीच्या ताईन पण बनवतील. ओके. अजून फोटो टाकून देता येईल सर्वांना. बरं वाटेल तुमचा फोटो बघितल्यावर. बाकीच्या ताईंना हुरूप हो, येईल हो, हो सर. की कविता ताईंनी बनवलं तर आपण का नाही बनवायचं, असं होऊ शकतं. सो ओके. 10 वाजून 29 मिनिटं झालेत. तुम्हाला ओके सर. सर्वांना जे जे मला मला वाटतं माझ्याकडनं जे जे मला सांगता येईल, दिस इज हा असाच असा प्रोग्राम तुम्हाला स्कूल लेवलला पण तुम्ही 7 क्लास, आपण 4 क्लासेस, 6 क्लासेस, 6 क्लासेस जर तुम्ही आठवड्यातून गेले तर 1.5 महिने. रोज तर नाही घ्यायचा. 1 दिवसाआड, 2 दिवसाआड. एखाद्या स्कूलला जर 10 10 वर्ग असले, 5 5 वर्ग असले, तर एका दिवशी एक वर्ग, एका दिवशी एक वर्ग, असं करत तुम्ही 200 250 300 विद्यार्थ्यांना कव्हर करू शकता त्या स्कूलने तुम्हाला परमिशन दिली तर. त्यात तुम्हाला गावभर तुमच्या एरियातले मुलं भेटले, ते म्हणतील "हे बघा या मॅम खूप छान शिकवतात बरं का." पुन्हा परत सांगतो, ब्लॅकबोर्ड आणि आपण स्केचेस, ड्रॉइंग हे याच्यावर जोर द्यायचा. जेवढं जास्तीत जास्त हातातून क्रिएट करता येईल. जेवढे जेवढे एक्सप्लेन तुम्ही काही म्हणाल की असं प्रेझेंटेशन हे ते, मी पण इथं तुम्हाला खूप काही हायफाय नाही, मी सिंपल सिंपल सांगतोय. खूप काही हायफाय मी टूल वापरत नाहीये. जेवढं तुम्ही ब्लॅकबोर्ड मुलांना खेळतं शिकवाल, मुलांना प्रश्न विचाराल, मुलांना मुलांना नवीन नवीन संधी द्याल ब्लॅकबोर्ड पर्यंत येण्याची, तर ते म्हणतील टीचर खूप भारी आहेत. आणि त्यांना मग नंतर दोन्ही हात ऍक्टिव्हायझेशन, मग तथास्तू, छानपैकी उजवा रॉड, डावा रॉड, आणि मग कॅल्क्युलेशन, पुन्हा परत एक प्रॅक्टिस पेपर, जो आता तुम्हाला मी प्रॅक्टिस पेपर दिलाय बघा तुम्हाला. तोच प्रॅक्टिस पेपर घ्यायचा, त्या मुलांना सांगायचं येताना उद्या तुम्ही सर्वजण मोबाईल नंबर घेऊन या बरं. माझ्याकडे आत्ता माझ्या मोबाईलमध्ये मला वाटतं असतील 13 14 हजार कॉन्टॅक्ट नंबर असतील. तर तुमचे पण कॉन्टॅक्ट नंबर वाढले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. त्यांच्या पालकांना त्यांचा पेपर शेअर रिझल्ट करा. एक छान ग्रुप बनवा. त्यांचे थोडेसे व्हिडिओ फोटो काय असतील तर ते. आणि मग त्या त्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आणि ट्रस्टींना, मुख्याध्यापकांना दाखवा मुलं आठवड्याभरात 4 क्लासेस नंतर किती छान कॅल्क्युलेशन करतायत. आणि मग सांगा मॅडम आता लेव्हल 1 मी यांना शिकवणार आहे. आणि मग मात्र सांगा की सांगा किती पैसे घेऊ मी, 3,000 घेऊ का 2,000 घेऊ का 1,000 घेऊ. आणि मग तो तुम्हाला प्रश्न पडेल की मी किती घेऊ. मग तिथं पण गाईड होईल. होईल पुढे गाईड तुम्हाला की किती घेऊ. कन्फ्युजन होणार, पण काळजी नाही करायची. व्हॅल्यू आपली जपायची. कधी कधी आपण आपली व्हॅल्यू डाऊन केली तर लोक त्याची व्हॅल्यू नाही करत. हे पण मी सांगतो, कारण बऱ्याच ताईंच्या अनुभवातून सांगतो. म्हणून व्हॅल्यू जपायची. लोक 6 6 हजार रुपये घेतात. अहो लोक 15 15 20 20 हजार घेतात साध्या तालुक्या प्लेसला, शिरपूर धोंडायचा शहाद्यासारख्या ठिकाणी. तर व्हाय नॉट तुम्ही 1,500 2,000 घ्यायला पण तुम्ही म्हणतात घेऊ की नको, घेऊ की नको. एवढे आपली व्हॅल्यू कमी नाही करायची. हा आपण इतरांपेक्षा जरूर कमी घ्यायची. का आपण समाजाचं देणं लागतो. त्या हिशोबाने क्लास सुरू करायचे. का तुम्हाला तुमच्या कष्टाचे 2 पैसे मिळालेच पाहिजे तुमच्या प्रोग्रेससाठी. आर्थिक प्रगती झालीच पाहिजे प्रत्येकाची. ओके ना? आणि त्यातल्या त्यात आपण एक्स्ट्रा काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा. बाकी काही नाही. सो ओके.
बाकी मग आपण पुढच्या एका महिन्यामध्ये पुन्हा परत प्लान करू, कारण काही उद्या आम्हाला सिनियर ताईंना पण भेटायचंय, म्हणून तुम्हाला फक्त लिंक एक्झाम लिंक असेल. आणि सोमवारी आपण पुन्हा परत काही डाऊट सेशन असेल तर करूया. पण मला वाटतं पण मंगळवारपासून दिस इज हा ग्रुपमध्ये मी भेटतो की नाही मला माहित नाही. एक रजिस्टर असलेल्या लोकांसाठी एक वेगळा ग्रुप असतो की तिथं कम्युनिकेशन लिंक टाकली जाते. हा जॉईनिंग साठीचा ग्रुप असतो. आता ज्या ग्रुपमध्ये आहे आपण तिथं, म्हणजे कुठूनही 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 लोक यायचे ते तिथे येतात. ओके ना, तिथे येतात आणि तिथून पुन्हा परत रजिस्ट्रेशन झालेले लोक दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात. ओके, थांबायचं. बरोबर 10 वाजून 33 मिनिटं झाले. काही डाऊट असाल तर जरूर मेसेज करा. अदरवाईज आपण भेटूया सोमवारी. बोला गीतांजली ताई, काय बोलायचंय? प्रतिभा ताई बोला. 1 मिनिट गीतांजली ताईंशी बोलून घेतो. बोला मला गीतांजली ताई विचारायचं बोला. होतं, जर आपल्याला ऑनलाईन क्लास घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला ते लिंक शिकवणार द्यायचं का आम्ही ते स्वतः शिकवून घ्यायचं? ताई तुम्ही भरपूर हुशार आहेत आणि तुमच्यापेक्षा ना तुमच्या घरातले लेकरं जास्त हुशार आहेत. बघ नाही, काही मिक्सच असा भाग म्हणून सांगतोय. कसं आहे, ते काही खूप मोठा पार्ट नाही तो. तुमचं झूम आहे, त्या झूमवर लिंक तयार करणं, त्या झूमचं. आणि गीतांजली ताई, तुमचं शहर गाव कुठलं आहे ते सांगा बरं मला एक साधारण, म्हणजे मला एकदा बघू. तुमचं कुठून बोलताय तुम्ही गीतांजली ताई? सर पनवेल मधून बोलते. पनवेल मध्ये बोलतायत? नवीन पनवेल. नवीन पनवेल. नवीन पनवेलला तुमच्या घराच्या शेजारी पाजारी इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम भरपूर स्कूल असतील ना? हम्म. स्कूल असतील ना नाही तुम काय? हा, हॅलो. हा बोला ना. आवाज नाही येत. हॅलो. हा, मला येतोय ताई, सर आवाज माझा येतोय येतोय का? आवाज. हो बोला बोला. म्हटलं तुमच्या घराच्या आजूबाजूला स्कूल्स असतील ना? त्यांना काय माहित माझा आवाज आवाजच नाही पोचत येत. आवाज गेला. नाही. माझा आवाज बघ सगळ्यांना तुम्ही येतोय. एक तर माझ्या तुम्हाला येत नाही तर ब्लूटूथ बंद आहे. ठीक आहे. त्या पिल्लू पिल्लू खोड्या करतोय काहीतरी. ठीक आहे ठीक आहे. हा प्रतिभाताई बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं तोपर्यंत. हा प्रतिभाताई. सर, माझं पार्सल पोस्ट केलं का सर? नाही केलं ताई, खरंच सांगतो, नाही केलं. तर मी प्रयत्न करेल. नाही केलं खरंच, म्हणजे नाही तर नाहीच. समोर पडलेलं आहे, मॅडमांचं काम केलेलं आहे. पण मी हलू नाही शकत म्हणून माझं सध्या मी पण पाठवून देईल मी. आज नाही टाकू शकलो, पण मला वाटतं जर मंगळवारी जमलं तर मी मंगळवारी पाठे देऊ शकतो. सोमवारी चालेल सोमवारी सर. सोमवारी हा सोमवारी सर. सोमवारी. चालेल सर. हा म्हणजे सोमवारी तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल, बरोबर ना? कारण मी सोमवारी सेकंड शिफ्टला असेल, तर सोमवारी मी देऊ शकतो कदाचित, असं मला वाटतं. पोस्ट करता का मग चालेल पोस्टामधून? चालेल 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 चालेल. ओके, ठीक आहे. सोमवारी मी एसटी नाही जमत ना? बसने द्यायचा प्रयत्न बसने? करतो ताई. चालेल सर. हा. चालेल चालेल चालेल. बस म्हणजे तुम्हाला त्याच दिवशी भेटून जाईल डेफिनेटली, काय प्रॉब्लेम. मी सांगतो तसं. परत त्या मला टायमिंग टाकून ठेवा बरं का त्या बसचा. मला कारण ते हो गावाचे दोन हो नावं सर, मला चालेल. विसरतो मी. चालेल चालेल चालेल. चवडाने. हा चालेल. मग सोमवारी पाठवून देईल, नो प्रॉब्लेम. ओके, थांबूया. बाय बाय. भेटूया पुन्हा परत आपण पुढच्या वीकमध्ये. चलो बाय बाय. ओके.